राज्याच्या प्रशासनातील धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा करून दाखवले। दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी देशातला पहिला आणि अत्यंत पारदर्शक प्रयोग आता महाराष्ट्रात साकारला जाणार आहे। सचिव तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या दिव्यांग सहाय्यक पोर्टल आणि मोबाईल ॲपचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। आता दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी कचेऱ्यांचे उंबरे झिजण्याची गरज नाहीये, कारण सर्व सेवा आता फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहेत। मुंडे साहेबांनी सूत्र हाती घेताच बनावट प्रमाणपत्र वापरून अनुदान लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले होते, पण आता या नव्या पोर्टलमुळे दुबार आणि बनावट लाभार्थ्यांना कायमचा चाप बसणार आहे। विशेष म्हणजे ज्या दिव्यांग बांधवांना टाईप करायला अडचण येते त्यांच्यासाठी यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि व्हॉइस नोट्सची सुविधा देखील देण्यात आली आहे। या पोर्टलचं वैशिष्ट्य असं की हे आधार आणि UDID कार्डची लिंक असल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट मदत जमा होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे हे फक्त एक तांत्रिक पोर्टल नसून दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उचललेलं एक मानाचं पाऊल आहे। पहिल्या टप्प्यात तक्रार निवारण आणि योजना वितरणासारखे महत्त्वाचे भाग कार्यान्वित झाले असून भविष्यात शिक्षण आणि नोकरीच्या संधीही याच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत। प्रशासकीय शिस्त आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाली की सामान्य माणसाचं आयुष्य कसं बदलतं याचं हे उत्तम उदाहरण आहे। तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंढे यांचा हा नवा प्रयोग कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच पॉझिटिव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका।